नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. सकाळ सकाळच्या प्रहरी मी देणार आहे दणका मिसळीवर भारी. कसं वाटलं सांगा बरं. म्हणजे कसं आहे, आज सकाळ सकाळ भारी आपण मिसळीवर तर खाणारच आहे, पण मिसळीवर आजचा जो विषय आहे तो आहे फ्रूट सॅलेडचा. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ महेंद्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आपण राहतोय तासगाव जवळच आणि तासगाव तालुका आहे माझा. आणि तासगावातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये घ्यायच्या होत्या लई दिवसापासून, पण कसं होतं की तेवढा वेळ मिळाला नव्हता. पण आज आपण वेळ काढलेला आहे आणि तासगावातल्या बऱ्याच काही फेमस गोष्टी आहेत. त्यातल्या एक फेमस गोष्टीमधली एक म्हणजे ओंकार मिसळ तासगावची. आता ओंकार मिसळ म्हणले की तासगावमध्ये कोणाला सुद्धा ओळखणार नाही, कारण ओंकार मिसळ म्हणले की त्या मिसळीचं नाव आहे लंबू अण्णाची मिसळ, जी तासगावमध्ये फेमस आहे. ते लंबू अण्णाच्या नावानं. लोकेशन तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो. माझ्या जर डाव्या बाजूला बघितलं तर इकडे बागणे चौक आहे आणि माझ्या जर उजव्या बाजूला तुम्ही बघितलं तर इकडे स्टँड दिसते आणि ही बघा कमान. ह्याच कमानीला लागून इकडं तळघरात तुम्हाला जे दिसतंय ते ओंकार स्नॅक्स म्हणजे लंबू अण्णाची तासगावातली मिसळ आणि इथलं जे फ्रूट सॅलेड आहे बेस्ट एवर फ्रूट सॅलेड तासगावातलं म्हणला तरी चालेल. आणि तासगावपासून बाहेर मी असं फ्रूट सॅलेड कुठंच खाल्लेलं नाही. एवढ्या भारी प्रतीचं फ्रूट सॅलेड आहे आणि आज आपण सकाळ सकाळ इथं आलेलो आहे. ह्याच्या अगोदर मी भरपूर आहे मिसळ खाल्ल्या, तासगावकर सुद्धा खाल्ली असेल. खाल्ली तर तुम्ही कमेंट करून सांगा खाली खाल्ल्या का नाही, कशी वाटते तुम्हाला. बरीच वर्षापासून फेमस आहे आणि हीच मिसळ खायसाठी आपण आज इथं आलेलो आहे. बरं, थोडीफार जरा लवकर आल्यामुळे आपल्याला मिसळीची माहिती सुद्धा मिळणार आहे. ती सुद्धा माहिती आपण तिथे घेणार आहे. चला तर बघूया आपण लंबू मिसळ म्हणजे ओंकार मिसळ. तासगावातली जी फेमस मिसळ आहे का नाही, अण्णांची मिसळ, ती मिसळ बनवायचं चालू आहे इथं. आम्ही थोडस जरा लेट झालो कारण त्यांचं काम बनवायची काम आहे ते चालू होते. पण अण्णा आपण आता ह्याच्यामध्ये काय काय टाकले ते आम्हाला थोडस डिटेल मध्ये सांगा. काळा मिरा, जिरे, म्हणजे तेल पहिल्यांदा तेल घेतलं, तेल घेतलं, हा, परत खडा मसाला, बरं झाल्यानंतर हिंग, जरा हिंग, हा. मग ते जरा टोटल गरम झाल्यानंतर त्यात हळद पूड, मिरची पूड, चटणी, मसाले. मसाल्यामध्ये काय काय मसाला म्हणजे आपलं गरम मसाला. अच्छा, कांदा वगैरे आपण काय त्यात टाकलं? कांदा आणि पुदिना. मग त्याची पेस्ट करून टाकली का? नाही, डायरेक्ट. म्हणजे तेलामध्ये कांदा बारीक चिरलेला, पुदिना, त्याच्यामध्ये खडा मसाला जेवढा आहे तेवढं खडे मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट. आता हे काय काय जाते त्यात म्हटल्यावर फ्लावर आहे, बीट आहे, बीट, गाजर, बटाटा, कांदा, बोंगा मिरची. येस, मोठ्या प्रमाणामध्ये एकदम चॉप केलेला आहे बघा. जास्त मोठं कटिंग नाही, चॉप पण म्हणू शकत नाही आपण त्याला. मोठं कटिंग आहे आणि सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये. वेगळा असं याच्यामध्ये काय राहत नाही. काय गावात मिळतं तेच, आणि गावात बाकीचं काय काढायचं नाही. कुठल्या केमिकल म्हणा किंवा बाकीचे टेस्ट वापरणं असं काय नाही. केमिकल कुठलं सुद्धा वापरत नाही. आता ह्याला किती वेळ ठेवायचं? एक 5 मिनिटं. बाकी त्याच्यामध्ये काय करायचं? आता जी आलं, लसूण, मिरची, पुदिना, कढीपत्ता आणि जरा खोबरं जरा पेस्ट करायची. मिक्सर मध्ये पेस्ट करायची. ओके, म्हणजे थोडा मसाला म्हणू शकतो आपण त्याला. येस, कांदा, टोमॅटो, पुदिना, येस, कोथिंबीर आणि काय म्हटलं, मिरची, आलं लसूण हे जी एकत्र पेस्ट होणार आहे मिक्सरला, बारीक पेस्ट, आणि ती आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. मसाला बारीक केलेला आहे बघा. त्याच्यामध्ये हे बीटचा मसाला आहे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला जेवढा मसाला सांगितलेला ते पण एकत्र बारीक करून घातलेला आहे. त्याच्यामध्ये हे पाणी साधारणतः किती वेळात मिसळ आपली टोटल तास. म्हणजे मिसळीचं सॅम्पल आहे. ज्यावेळेला आपण फरसाण टाकणार त्यावेळेला ते मिसळ तयार होणार आहे. सांबार व्हायला 1 तास करेक्ट. ओके, बाबा घ्या. किचन जर म्हटलं तर किचन ही लांबडी पट्टी बा आणि एकदम नॉर्मल साधं किचन आहे, पण एकदम हायजेनिक किचन, स्वच्छ ठेवलेला. आता मिक्सरच्या भांड्यात बेसन पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याची डाळ, आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, मिक्सर लावायचं जाते. त्याच्यामध्ये आता बेसनचं पाणी, आपण जे बेसन मिक्सरला बारीक केले त्यात थोडंसं पाणी ऍड करून आता आपण मिक्सरमध्ये ऍड केले बघा सॅम्पल मध्ये. एकंदरीत झाले म्हणजे आता फक्त त्याला उकळी फोडायची. उकळी फोडलं पाहिजे, आपली स्वच्छ
आणि हे बुवा भाजी शाकाहारी मटण शाकाहारी मटण म्हणजे सोयाबीन सांडगे. हा सोयाबीन. आता आम्ही काय काय बुवा भाजी म्हणतो सोया. ही एक खासियत आहे यांची मिसळची की याच्यामध्ये सोया राहते. याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. काय काय जण प्रत्येकाची नाव वेगळी. आता ह्याला उकळी फुटून थांबायचं. आपली मिसळचं सॅम्पल रेडी होत. मला वाटते तासगावात बरीच वर्ष झाली ते आणि अंदाजे माझ्या अंदाजे तरी मला वाटतं 30 वर्ष तरी झाले असते. 33 वर्ष झालेले आहेत. अंदाज वगैरे काय नाही. आता मग तिथं ह्यांना वर्धापन दिवसाचं त्यांनी बोर्ड लावलेलं होतं बघा. त्याच्यामध्ये की पेपर लावलेलं त्याच्यामध्ये वाचून मी सांगितलं. पण खरं ऍक्च्युअली मध्ये कधी चालू झाले. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. तिथे बालनकृष्ण नायर. बालनकृष्ण नायर फ्रॉम केरला, कन्नूर. आता केरळमधनं येऊन किती वर्ष झाली. आणि केरळमधनं 78 आलो होते. 13 वर्ष आमचे मालकाकडे आनंद भुवन मार्केट यार्ड तिथे काम केलं. मालकांच्या सल्ल्याने किंवा मालकांच्या मदतीने मालकाने काढून दिलेलं दुकान आहे. बरोबर. आता 92 पासून आम्ही चालू होते. चितली मिसळ. यस. फक्त मिसळ आणि फ्रूट सॅलड 2 आयटम असते. 2च आयटम आहेत आणि आयकॉनिक आयटम झाले. तासगाव मध्ये तुम्ही जर आला का नाही तर एक फेमस गोष्ट सांगा म्हटलं तर कुठलाही तुम्हाला माणूस सांगून जाईल की ओंकार मिसळ. आणि ओंकार मिसळ म्हणण्यापेक्षा लंबोनाची मिसळ ही तासगाव मध्ये फेमस आहे. मला सांगा मिसळ आणि फ्रूट सॅलड 2च आयटम का ठेवलं तुम्ही. कसं असते आम्हाला बाकींच्या बरोबर फळतू कॉम्पिटिशन करायचं नाही. ते पुरी भाजी करते म्हणून आपण बी पुरी भाजी करावं आणि ते परत पण असं झालं असं नाही. ही गावात नसणारे आपण आयटम करावं. तर ज्यावेळेला मी पहिल्यांदा दुकान काढताना आम्ही निप्पाणीला जाऊन निप्पाणी आणि संगेश्वर तिथे जाऊन तिची व्यवस्था बघून आल्या म्हणून ही दुकान असलं काढलं. म्हणजे मी हॉटेलमध्ये होते 13 वर्षे. मला तसं म्हटलं मी हॉटेल काढलं पाहिजे. बघितलं म्हटलं मला ते शिकणार ना. तरी पण मी म्हटलं तसं कुठलं आपण कॉपी करायची ना आपलं. तिकडे गेलो त्या हिशोबाने दुकान काढलं. मग त्या सुरुवातीला आईस्क्रीम आणि ज्यूस होते. परत मिसळ चालू केले. परत 3-4 वर्षानंतर फ्रूट सॅलड चालू केले. फ्रूट सॅलड इथलं एकदम टॉप असते. म्हणजे सगळ्यात मला आवडणार फ्रूट सॅलड आहे. 1 नंबरचा विषय. आता मला वाटते तासगावकरांनी भरपूर प्रेम दिले. येस. ताप दिलाय काय. नाही तसं नाही. असं की म्हणते काय मला काय म्हणायचे झाड चांदणाचे असलं तर सुद्धा त्याला पाणी पाजणारी पाहिजे. तू गरम पाणी पाजलं तर ते वाळून जाईल ना. तू गार पाणी वेळेवर पाजलं तर ती झाड मोठं होते. असा गावाने आपले इतके सपोर्ट दिले प्रेम दिले म्हणून आम्ही टिकलो. आणि मेन अण्णांचा बी स्वभाव 1 नंबर आहे. मिसळ आणि फ्रूट सॅलड सारखा गोड स्वभाव आहे अण्णाचा. त्यामुळे कस्टमर त्यांनी धरून ठेवलेला आहे. आणि जागा तुम्ही जर बघितला का नाही तर जेमतेम 6 टेबल आहेत आणि 6 टेबलमध्ये छोटे टेबल आहे. आता आपण आलोय लवकर. मला वाटतं आता 8 वाजलेले आहेत. 9-9:30 वाजता इथनं भयानक गर्दी व्हायला चालू होते. ते दिवसभर गर्दी चालू असते. दुपारी 3 पर्यंत तरी नक्की असते. 3च्या पुढे काय नाही. इथला स्पेशल विषय म्हणजे इथली दही मिसळ आहे आणि फ्रूट सॅलड. ते आपण खाऊन बघणारच आहे. त्याआधी तुम्हाला रेसिपी जर आवडली असली ना तर एकदा लाईक करून जावं मस्तपैकी. आणि एकदा अण्णा तासगावमध्ये आला तर अण्णांच्या ओंकार स्नॅक्सला 100% भेट. लहानपणी पप्पाबरोबर कपडे न्यायला तासगावला यायचो आणि त्यावेळेला बाकी सगळं एक्सपेन्सिव्ह होतं. पण त्यावेळेला एक फेमस गोष्ट म्हणजे तासगावात आलं की लंबोनाची मिसळी खाऊन जायची. आणि स्पेशली त्याच्यामध्ये दही. हे बघा त्याच्यामध्ये दही आहे आणि यांची दही मिसळ फेमस आहे. तासगावात लय आयकॉनिक विषय आहे. कोणाला जर विचारलं तर 100% तुम्हाला सांगणार. आज मी लय दिवसातनं म्हणजे जवळजवळ आता मला वाटते तासगावला आलं की आम्ही खातच असतो. पण आता 2 वर्ष झाले असेल मला मिसळ इथली खाऊन. आज आपण 2 वर्षानंतर इथली मिसळ ट्राय करणार आहे. लहानपणी अजून त्यावेळेला ती टेस्ट डिफरंट होती. त्या टेस्टमध्ये आत्ताच्या टेस्टमध्ये फरक आहे. पण क्वालिटीला अजूनही मिसळ चांगली आहे. आणि त्याच्याबरोबर हे सॅम्पल देते. सॅम्पलमध्ये जर बघितलं नाही सोयाबीन ह्याचं प्रमाण जास्त आहे. कुठं सॅम्पल पण तुम्हाला एवढं मला वाटतं सोयाबीन कुठंच नसतं. कोणी मटकी घालते कोणी हॉटेल घालते. कोल्हापूर साईडला जास्त मटकीचं प्रमाण आहे. मिसळ 1 नंबर. त्यामध्ये दही आहे का नाही त्यामुळं
एक वेगळा ह्याच्यावर नेऊन ठेवते गाव. कुणाला जर दही आवडत नसेल तर इथे लिंबू तुम्ही घेऊ शकताय, पण इथली दही मिसळ फेमस आहे. आणि फ्रूट सॅलडची तुम्हाला म्हणले मी, या मिसळची किंमत आहे 50 रुपये आणि या फ्रूट सॅलडची पण किंमत आहे 50 रुपये. एकदम नॅचरल पद्धतीचं आहे, कारण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय दूध आहे, कस्टर्ड 100% आणि चिक्कू, ऍपल, चेरी, थोडंसं डाळिंब आहे बघा. सफरचंद मी आलेलं बघितली तिथं, तुम्हाला दाखवतो. एकदम फ्रेश मध्ये आहे आणि टेस्ट वाईज एकच नंबर असते त्या विषयाला. गॅरंटी देऊन सांगतो मी, सांगली जिल्ह्यात कुठेही असलं फ्रूट सॅलड मिळणार नाही. एकदम फ्रेश आणि ओरिजिनल सगळं फ्रूट आहे. इसेन्स वगैरे याच्यामध्ये काय सुद्धा टाकलेलं नाही. काय काय होणार, तुम्ही कुठनं जरी येता, आपला व्हिडिओ जर बघितला आणि इथे येऊन फ्रूट सॅलड तर 100% खाऊन जायचं, तुम्हाला 100% सॅटिस्फॅक्शन मिळणार. ओके, मला काय नाही विषय बाकी. कोल्हापूर सारखा तर विषय नाही ज्याच्यामध्ये मटकीची मिसळ नाही, पण टेस्टला म्हणला तर ही सुद्धा मिसळ एक नंबरची बेस्ट आहे. पण सगळ्यात बाप विषय जे आहे ना, ते इथला फ्रूट सॅलड आहे, ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही. सांगली जिल्ह्यात सुद्धा मिळणार नाही. फ्रूट सॅलड तुम्हाला 100% ट्राय करायला लागते. तासगाव तुम्ही कधी आला तर इथलं ओंकार मिसळ जे आहे म्हणजे लंबोनाची मिसळ, तिथे तुम्हाला व्हिजिट द्या तुम्ही आणि इथली एकदा मिसळ ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ देत खाऊ म्हणजे